विण दोघातली तुटेना 22 सप्टेंबर भागामध्ये स्वानंदीचं लग्न दुसऱ्याच कोणासोबत हे आजीला काही सहन होत नाही। शेवटी ती खानदानी वस्तू काढते आणि ती पोचते स्वानंदीपर्यंत। ते कसं चला तर बघूया। समर स्वानंदीची खूप वाट बघतो पण ती काय येत नाही। शेवटी तो स्वानंदीच्या ऑफिसमध्ये पोहोचतो। स्वानंदी म्हणते तुम्ही का आलात इथे? पण स्नेहल म्हणते थांब ग स्वानंदी, मला त्यांच्यासोबत एक सेल्फी काढू दे। तू काय बाई आता तुझे फोटो होणार। स्नेहलचा गैरसमज झालेला असतो की स्वानंदीचं समर राजवाड्याशीच लग्न जमलं। स्वानंदी बोलायचा खूप प्रयत्न करते पण स्नेहल म्हणते तुम्ही शेजारी उभा राहा। आता दोघांनाही उभं करते आणि फोटो काढू म्हणते वा मस्त आलाय फोटो। समर म्हणतो इथे बोलायचं की बाहेर जायचं? स्वानंदी म्हणते चला बाहेर। बाहेर गेल्यानंतर समर म्हणतो तुम्हाला वेळेची काही कदर आहे की नाही हो? स्वानंदी म्हणते घड्याळ, हा माणूस नुसता घड्याळ आहे। समर म्हणतो मी घड्याळ? मी तुमची किती वेळ वाट बघितली। स्वानंदी म्हणते आता बोलाल की टाईमच सांगत राहाल? आजीच्या मनात असतं की स्वानंदीचं समरशी लग्न झालं पाहिजे, पण स्वानंदीचं लग्न दुसऱ्यासोबत होतंय हे बघून आजीला खूप वाईट वाटतं। पण मलिका आणि अंशुमने मात्र वेगळाच प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी स्वानंदीचं लग्न होऊ द्यायचं नाही। अंशुमन मलिकाला बोललेला असतो कारण तिचं लग्न झालं तर आदिरा आणि रोहनचं लग्न होणार आणि मग काय ही स्वानंदी ती वृद्धाश्रमाची जागाच नाही सोडणार। मलिका म्हणते ठीक आहे, मग आता स्वानंदीचं लग्न होऊच द्यायचं नाही। आता नकळत आजीचं काम अंशुमन आणि मलिकाने हातात घेतलेलं असतं। आजीला कपाटात एक साडी दिसते, ती काढते आणि त्यावरून अलगद हात फिरवते आणि म्हणते ही पैठणी मला समरच्या पंजीने दिली होती। समरच्या बायकोच्या अंगावर किती शोभून दिसली असती। तेवढंच समर येतो आणि म्हणतो आजी ही साडी? आजी म्हणते ही साडी तुझ्या बायकोसाठी होती, ती आता जायला लागते। समर तिला अडवत म्हणतो आजी आजी। आजी म्हणते ही साडी ना मला माझ्या डोळ्यासमोरही नको आहे। ही साडी मला दिसली ना मला त्रास होतो रे। माझ्या आजी सासूला मी वचन दिलं होतं, माझ्या नातसुनेच्या अंगावर ही पैठणी बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही। आता मलिका अंशुमनकडे बघते आणि वाकडं तोंड करते। समर म्हणतो आजी ती साडी इकडे दे। आजी म्हणते मी देणार नाही। आता आदिरा घाबरून तोंडाला हात लावते। समर ओढत म्हणत असतो आजी ती साडी मला दे। आजी म्हणत असते मी देणार नाही, हिचं काय करायचं ना मी बघते। दोघांच्या झटापटीमध्ये साडी उडते आणि खाली येऊन स्वानंदीच्या अंगावर पडते। ते बघून आदिराला खूप आनंद होतो आणि ती हसायला लागते। आजी स्वानंदीकडे बघते तर तिला त्या साडीमध्ये स्वानंदी नवरीच्या रूपात दिसते। आजी पटकन म्हणते माझी नासून। समर म्हणतो काय ते? आजी म्हणते काय नाही आणि पटापट खाली जाते। आता स्वानंदी साडी बाजूला करणार तेवढ्यात आजी म्हणते राहू दे स्वानंदी, ही साडी तुलाच राहू दे। समर म्हणतो अगं आजी पण ही तुझ्या नासूनासाठी ना? आजी म्हणते हो मग तिच्याच अंगावर आहे। तो काय ते? उद्याचे अपडेट आज जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।